युवक मित्रांनो नमस्कार. युवावाणीच्या आजच्या कार्यक्रमात मी वैशाली जाधव तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवकांनो, आपण कायम असं ऐकत असतो की वेगवेगळ्या कारणांनी आपल्याकडे विद्यार्थी प्रौढ व्यक्ती शालाबाह्य होतात. असे शालाबाह्य असणारे विद्यार्थी किंवा प्रौढ पुन्हा एकदा शाळेमध्ये यावे, परत एकदा साक्षर व्हावे, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि अर्थात यासाठीच आत्ता केंद्र शासनाने एक नव्या पद्धतीचा उपक्रम हाती घेतलाय. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा कार्यक्रम देशभर आपल्याकडून राबवला जातोय. याविषयीच आपण आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये जाणून घेणार आहोत. यासाठीची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलन योजनाचे संचालक डॉक्टर महेश पालकर सर यांना. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सरांसोबत आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलनालय योजनेचे उपसंचालक राजेश क्षीरसागर सर. नमस्कार. आणि उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण आणि त्याविषयीचं शैक्षणिक साहित्य याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर गीतांजली बोरुडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, राज्य साक्षरता केंद्र या विभागात कार्यरत असणाऱ्या मॅम ही आपल्यासोबत आहेत. त्याही आपल्याला याबद्दल माहिती देणार आहेत. आणि उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा संपूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत रोहित यादव. आपल्या सर्वांचं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, अशा पद्धतीचा जो सर्वांना शालाबाह्य असणाऱ्यांना साक्षरता करण्याचा कार्यक्रम आपल्या केंद्र शासनामार्फत राबवला जातोय, त्या कार्यक्रमाची नक्कीच काहीतरी पार्श्वभूमी असेल. कार्यक्रम का सुरू करावासा वाटला त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हो मॅडम. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साक्षरतेबाबत अनेक कार्यक्रम यापूर्वी घेण्यात आलेले आहेत. आपल्या देशातही प्रौढ साक्षरता अभियान व पढना लिखना अभियान यासारखे उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. भारत सरकारने एक प्रगतिशील पाऊल उचलत प्रौढ शिक्षणाची ऐवजी सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना उपयोगात आणली आहे. यापूर्वीची प्रौढ साक्षरता ही संकल्पना बदलून सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा वापरली जात आहे. कार्यक्रमामध्ये वयवर्ष 15 पासून पुढील वयाचे असाक्षर समाविष्ट केल्याने सर्वांचा समावेश होईल. सर्वांसाठी शिक्षण ही व्यापक संकल्पना वापरण्यात आलेली आहे. जन जन साक्षर तसंच साक्षरतेकडून समृद्धीकडे या घोषवाक्याच्या द्वारे आपण या कार्यक्रमाला वेगळी अशी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतर्गत आपण जर पाहिलं तर मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान आणि महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य यावर आधारित असा हा कार्यक्रम आहे. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामध्ये साक्षरता कार्यक्रमासंबंधी जी काही पूर्तता करावायची जी बाब आहे त्याअंतर्गत नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेची जी अंमलबजावणी जी आहे त्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्याचं सुचवलेलं आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत 14 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय हा प्रसारित केलेला आहे. राष्ट्रीय स्तर ते शाळा स्तर प्रशासकीय संरचना त्यांची कार्य याबाबत सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी 25 जानेवारी 2023ला वेगवेगळ्या समित्यांच्या निर्मितीचाही शासन निर्णय हा शासनानं निर्गमित केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे ते 2022 ते 2027 या कालावधीमध्ये आपल्याकडे जी सन 2011 मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये आपल्या राज्यामध्ये 1,63,00,000 हे असाक्षर आपल्याला आढळून आले. आणि या असाक्षरांना 2030 पर्यंत साक्षर करण्याचं धोरण किंवा ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. याचा जर आपण पूर्व इतिहास पाहिला तर जी आपल्याकडे वेगवेगळी जागतिक स्तरावरची जी काही घडामोडी म्हणतो आपण किंवा जागतिक स्तरावरच्या ज्या संघटना आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर युनोच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण जगामध्ये सगळ्या जगामधले जे काही 15 पेक्षा जास्त वयोगटातले जे काही नागरिक आहेत ते शिक्षित व्हावेत अशा पद्धतीचं उद्दिष्ट युनोच्या माध्यमातून सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये जे काही 15 वर्षापेक्षा जास्त असणारे जे काही असाक्षर बांधव आहेत
त्यांना साक्षर करण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता हा कार्यक्रम आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. यामध्ये असाक्षरांना, जी काही असाक्षर आपल्याकडे आहेत, किमान 10 असाक्षरांच्या पाठीमागे एक स्वयंसेवक, आपण विद्यार्थी किंवा कुटुंबामधला एखादा शिकलेला स्वयंसेवक म्हणून आपण व्यक्ती याची आपण नेमणूक किंवा आपण त्याला शिकवण्यासाठी प्रेरित करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण या असाक्षरांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मागील वर्षी आपण केंद्र शासनाच्या वतीनं 6,20,000 एका वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं 6,20,000 असं 12,40,000 उद्दिष्ट होतं. असाक्षरांसाठी राज्यामध्ये 17 मार्च 2024 रोजी आपण पायाभूत साक्षरता आणि मूलभूत संख्याज्ञान चाचणी घेतली आणि त्यामध्ये आपल्या राज्यामधले 4,25,906 इतके असाक्षर हे उत्तीर्ण होऊन आता ते नवसाक्षर झालेले आहेत. वा. आणि असाच आपला हा कार्यक्रम 2027 पर्यंत या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत चालू राहणार आहे. थोडक्यात सांगायचं तर काही प्रमाणात का होईना पण या कार्यक्रमाला यश येत आहे असं दिसतंय. अर्थात मॅडम. खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की या कार्यक्रमाअंतर्गत असाक्षरांना शिकवण्यासाठी काही स्वयंसेवकांची नेमणूक केली गेलेली आहे. तर हे जे सर्व स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकांनी शिकवण्यासाठी त्यांना कोणत्या तरी पद्धतीचं साहित्य उपलब्ध करून द्यावं लागलं असेल. गीतांजलीताई, तुम्ही आम्हाला सांगाल की कोणत्या पद्धतीचं साहित्य या निमित्ताने असाक्षरांना साक्षर करण्यासाठी दिलं गेलंय? यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं हे सांगावं वाटतं, आपण या ठिकाणी राज्यस्तरावरती प्रशिक्षण घेतलेलं आहे की स्वयंसेवकांना नेमकं शिकवायचं कसं. या पद्धतीने राज्यस्तरावरच्या प्रशिक्षणानंतर जिल्हा स्तरावर, जिल्ह्यानंतर तालुका, त्यानंतर केंद्र आणि त्यानंतर शाळा, अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेली आहेत. आणि शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावातील जे स्वयंसेवक आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे की नेमकं असाक्षरांना कसं शिकवायचं. बरं. मात्र यामध्ये नेमकं काय हातात पुस्तक असावं किंवा कोणतं साहित्य त्यांच्यासाठी द्यावं, यासाठी नॅशनल लेवलवरती CNCL यांनी यासाठी काही पुस्तकं किंवा साहित्य तयार केलेलं होतं. त्याच धर्तीवरती महाराष्ट्राच्या संदर्भाने आपण त्याचं भाषांतर करून हे साहित्य विकसित केलेलं आहे. यातलं महत्वाचं साहित्य म्हणजे उल्हास प्रवेशिका भाग 1 ते 4. हे जे 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात, तर या संपूर्ण 4ही भागामध्ये जे असाक्षरांसाठीचं साहित्य, ज्याला आपण पाठ्यपुस्तक सारखं त्याला यूज करू शकतो, तर असं साहित्य आहे. आणि यामध्ये या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काही थीम आहेत. तर एकूण 13 थीमवर आधारित हे 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये जसं कुटुंब, शेजार किंवा आपली संस्कृती, आपल्या अवतीभोवती, आहार, आरोग्य, मतदान, कायदेविषयक माहिती किंवा आपत्ती, त्याचं स्वरूप आणि प्रकार, किंवा प्रवास, मनोरंजन, वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता, अशा वेगवेगळ्या 13 थीमवर आधारित हे 4 भाग आपला असाक्षरांसाठी आपण दिलेला आहे. म्हणजे जी अक्षर ओळख किंवा जे संख्याज्ञान आहे ते देताना आपण असा एकात्मिक स्वरूपाचा हा अभ्यासक्रम तयार करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने उल्हास प्रवेशिका भाग 1 ते 4 हे साहित्य हे असाक्षरांसाठी आहे. तर हे साहित्य वापरायचं कसं, यासाठी उल्हास मार्गदर्शिका किंवा उल्हास स्वयंसेवक मार्गदर्शिका ही स्वयंसेवकांसाठी विकसित करण्यात आलेली आहे, ज्याच्या आधारे स्वयंसेवक असाक्षरांना नक्कीच मार्गदर्शन करू शकतील. ओके. असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अध्ययन करताना जे जे साहित्य लागेल त्याविषयी आता तुम्ही सांगितलं, पण त्याशिवाय काही वेगळ्या पद्धतीचं साहित्य या निमित्ताने तुम्ही तयार केलं का, त्याविषयी सांगाल? हो, नक्कीच मॅडम. या विद्यार्थ्यांसाठी एक संक्षिप्त आवृत्ती असावी या दृष्टिकोनातून उल्हास संक्षिप्त प्रवेशिका, म्हणजे जे 4 भाग आहेत, आपण आता यापूर्वी पाहिलं की भाग 1 ते 4, तर याचंही संक्षिप्तकरण करून आपण दिलेलं आहे उल्हास संक्षिप्त प्रवेशिका या नावाने. हे असाक्षरांसाठी. तर स्वयंसेवकांसाठी उल्हास संक्षिप्त मार्गदर्शिका या पद्धतीने आपण एक मार्गदर्शिका ह्या मुलांसाठी विशेषताने तयार केलेली आहे. यासोबतच आपण या असाक्षरांसाठी मदत व्हावी म्हणून उल्हास कृतीपत्रिका, मूल्यांकन पत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, आदर्श उत्तरपत्रिका, प्रश्नपेढी यासारखं साहित्य सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. यासोबतच 17 मार्च 2024 रोजी जी परीक्षा झाली होती, तर त्याही परीक्षेचे जे काही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आहेत त्या सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि हे अध्ययन अध्यापन मनोरंजक व्हावं या दृष्टिकोनातून चला जाऊ गोष्टींच्या गावा असं 13 थीम आणि त्याच्यापेक्षाही जास्त गोष्टींचा समावेश असलेलं एक पुस्तक, हे सुद्धा साहित्य विकसित करण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व साहित्य SCERTच्या वेबसाईटवरती सर्वांना पाहायला मिळू शकतं किंवा CNCLची वेबसाईट यावर सुद्धा हे साहित्य उपलब्ध आहे.
जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठीसोबतच इतर बोलीभाषा देखील बोलल्या जातात, तर अशा वेगवेगळ्या बोलीभाषेतील असाक्षरांसाठी सुद्धा हे साहित्य उपलब्ध व्हावं म्हणून CNCLच्या वेबसाईटवरती असं काही बोलीभाषेतील साहित्य देखील आपल्याला उपलब्ध आहे. तर त्याचाही स्वयंसेवकांनी आणि असाक्षरांनी लाभ घ्यावा हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते. SCRTची जी वेबसाईट आहे तिचा ॲड्रेस आहे www.maa.ac.in. मा म्हणजे MAA.ac.in. मी पुन्हा एकदा सांगते www.maa.ac.in. या संकेतस्थळावरती आपल्याला हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. मॅडम, याच्यामध्ये मला फक्त एक गोष्ट ऍड करायची आहे. जसं की आता मॅडमने सांगितलं की SCRTच्या वेबसाईटवर आणि CNCLच्या वेबसाईटवर पण हे साहित्य आहे. बरोबर. तसं आपण योजना संचालनालयाची सुद्धा एक स्वतंत्र साईट, जी की आपल्या स्कूल एज्युकेशनची साईट आहे, त्याचाच एक भाग असेल आणि तिथेही आपण हे सगळं साहित्य असाक्षर, स्वयंसेवक, आपल्या क्षेत्रीय यंत्रणेसाठी हे सर्व साहित्य आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. याचाच अर्थ एकाच वेळी 3 डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत आपण ह्या सर्व माहितीचा लाभ घेऊ शकणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो क्षीरसागर सर तुमच्याचसाठी आहे, कारण तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या सर्व कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी खूप प्रयत्न करताय. तर नक्की हा जो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे त्याचे हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत? याच्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे याचं पूर्वी नाव जे होतं NILP, ते नाव बदलून आता उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम केलंय. म्हणजे आम्हाला नावापासून या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करावा लागला की हा कार्यक्रम नक्की काय आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी सगळी माध्यमं जी की प्रिंट मीडिया आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जसं की आता आपण आकाशवाणीवर बोलतोय, श्राव्य माध्यम आहे, दृकश्राव्य माध्यमाच्या माध्यमातूनही आपण म्हणजे YouTube चॅनल्स आहेत, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा दूरचित्रवाहिनी आहे, ह्या सर्व माध्यमांचा उपयोग करून आम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहोचायचे. त्याचं कारण असं आहे की 2011ला जनगणना झाली आणि त्यावेळी असाक्षरांची संख्या निश्चित झाली 1,63,00,000. परंतु हे नेमके असाक्षर कोण आहेत हे अद्याप आपल्याला कळत नाहीये, कारण अशी कोणतीही ऑथेंटिक माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वेक्षण ही एक गोष्ट आवश्यक आहे आणि मग तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सगळ्या माध्यमांचा उपयोग करावा लागतोय. याच्यामध्ये एवढंच नाही तर आता आपण पाहिलं असेल, नुकतंच पंढरपूर आषाढी वारी झाली आणि या वारीमध्ये महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातून किंवा कर्नाटकातून सुद्धा काही लोक येत असतात आणि ज्यामध्ये असाक्षरांचं प्रमाण जास्त असतं. सर्वसाधारणपणे अशी स्थिती आपल्याला आढळून येते आणि मग याचा उपयोग करून घेण्याचं आम्ही ठरवलं. त्याच्यामध्ये आम्ही मग साक्षरता वारी या नावाने एक वेगळा उपक्रम सुरू केला आणि देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर दोन्ही मार्गावर 2 व्हॅन आणि आमचे काही स्वयंसेवकांचं पथक त्या ठिकाणी पाठवलं आणि पंढरपूर पर्यंत आम्ही या योजनेचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. इतकंच नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे वारकरी आलेले आहेत ते वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये असतात. बरोबर. आम्ही दोन्ही संस्थानांच्या प्रमुखांना भेटून त्यांना हा कार्यक्रम काय आहे आणि आपली कशी याच्यामध्ये मदत होऊ शकते हे आम्ही त्यांना समजावलं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही दोन्ही पालखी मार्गावरती तिथले आमचे स्थानिक जे काही अधिकारी आहेत, शाळा आहेत, स्वयंसेवक आहेत, त्याच्या मदतीनं आम्ही असाक्षरांची नोंदणी पण करून घेतली आणि आम्हाला याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व जिल्ह्यामध्ये 11,609 एवढ्या असाक्षरांची आम्ही नोंदणी करू शकलो आणि या सर्व असाक्षरांची माहिती आम्ही त्या जिल्ह्यांना पाठवणार आहोत. सध्या तेच काम आमच्याकडे सुरू आहे आणि मग त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं होईल आणि पुढची प्रक्रिया म्हणजे त्यांची स्वयंसेवकाबरोबर जोडणी, अध्ययन अध्यापन होणं आणि मग त्यांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षरतेचं प्रमाणपत्र या सर्व बाबी होतील. इतकंच नाही तर महाराष्ट्रात जे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, उत्सव आहेत, यात्रा आहेत, ह्या सगळ्यांचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पण सुचवलंय. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी हे जिल्हा स्तरावर नियामक परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. तसंच तालुका स्तरावर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी आहेत आणि शाळा स्तरावर शाळा समित्या आहेत, जी की SMC आपण त्याला म्हणतो. तर जिल्हाधिकारी महोदयांना पालकर साहेबांनी स्वतः असं आवाहन केले की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशा सार्वजनिक उत्सवांचा तुम्ही वापर करून ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. खूपदा असं होतं की आपण एखादा वेगळा उपक्रम सुरू करतो, एखादा कार्यक्रम राबवला जातो, पण त्याची यशस्वीता हा तो कार्यक्रम किती चांगल्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि राबवतोय त्यावरती असतो. सर, या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी किंवा समस्यांना सुद्धा या निमित्ताने तुम्हाला तोंड द्यावं लागलं असणार आहे.
तर नक्की कोणत्या पद्धतीच्या अडचणी किंवा समस्या हा कार्यक्रम राबवताना तुम्हाला आल्यात किंवा येत आहेत? होय मॅडम, कुठलाही कार्यक्रम जर आपण पाहिलं तर तो आपण जर ज्यावेळेला आपण नव्यानं राबवतो आणि त्याची यशस्वीता करायचं म्हटलं तर संभाव्य ज्या अडचणी आहेत त्या आपण गृहीत धरल्या पाहिजेत. त्यामध्ये काही समस्या येऊ शकतात. आता हाच कार्यक्रम जर आपण पाहिलात तर क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की 2011च्या जनगणनेप्रमाणे 1,63,00,000 एवढी आपल्याकडे असाक्षरांची संख्या आहे. मात्र नेमके कोण असाक्षर आहेत हे आपल्याला, त्यांच्या नावं आपल्याला सापडत नाहीत किंवा ती कुठेही ऑथेंटिकरित्या मिळत नाहीत. त्यामुळं पहिल्यांदा असाक्षरांचं सर्वेक्षण करणं ही एक बाब महत्त्वाची होती आणि त्याच्यामध्येच पहिल्यांदा सगळ्यात मोठी अडचण आली गेली. कारण आपण हे काम सर्वेक्षणाचं जे आहे ते जिल्हा परिषदच्या शाळांमधले शिक्षक, अनुदानित शाळांमधले शिक्षक, मुख्याध्यापक यांना सांगितलेलं होतं. परंतु तेवढा त्याचा चांगला प्रतिसाद त्यावेळेला मिळाला नाही आणि शिक्षकांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आपण सर्व संघटनांशी बोलून बैठक घेऊन पाहिलं, परंतु त्यांचा जो बहिष्कार आहे तो कायम राहिला. आणि त्या अनुषंगानं मला सांगावंसं वाटतं की शासनानं 23 ऑगस्ट 2024ला एक शासन निर्णय काढला आणि जे संघटना आणि जे शिक्षक बांधव जे हे काम अशैक्षणिक असल्यामुळं आम्ही करणार नाही अशा पद्धतीनं बहिष्काराच्या पवित्र्यामध्ये होते. तर त्याच्यामध्ये शासनाने एक अशैक्षणिक कामकाजाची समिती नेमली आणि त्या अशैक्षणिक समिती, जी कामकाजाची समिती आहे त्या कामकाजामध्ये हे जे काही 15 वर्षापेक्षा जास्त वयाचे जे असाक्षर आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम जे आहे किंवा त्या उपक्रमामध्ये जे काही वेगवेगळं कामकाज आहे त्या अनुषंगानं त्या कामकाजाला मदत करण्याचं जे काम आहे ते शैक्षणिक असल्याचं शासनानं घोषित केलेलं आहे आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. त्याचप्रमाणे जे काही आंतरभाषिता नावाचा एक उपक्रम आहे त्या आंतरभाषिता उपक्रमामध्ये सुद्धा जे महाविद्यालयामध्ये जे शिकत असणारे विद्यार्थी आहेत, शिकलेले विद्यार्थी आहेत किंवा 11वी-12वीच्या नंतर जे काही विद्यार्थी पदवीचं किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत अशासाठी या उपक्रमांतर्गत आपल्याला शाळांमध्ये या उपक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून किंवा जे काही सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला या अंतर्गत मदत घेता येईल. आणि त्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या मार्फत AICTEच्या माध्यमातून एक पोर्टलही विकसित केलेलं आहे आणि त्याच्यावर जे विद्यार्थी आहेत त्याची नोंदणी आणि ज्या शाळांमध्ये अशा कामकाजासाठी विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे त्याची नोंदणी, अशा दोन्ही तरतुदी या आंतरभाषिता उपक्रमांतर्गत AICTEच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ओके. जे कोणी उत्साहाने स्वयंसेवक म्हणून या सर्व कार्यक्रमामध्ये येणार आहेत ते वंचित राहिलेल्या सर्वांना जेव्हा शिक्षित करणार आहेत तेव्हा ते शिकवताना नेमकी कोणत्या पद्धतीची मानसिकता या शिकवणाऱ्या व्यक्तींकडून आली पाहिजे की जेणेकरून ते शिकवणं अधिक सुलभ होईल आणि ज्यांना तुम्ही शिकवताय ते अर्थात शालाबाह्य आहेत किंवा ते असाक्षर आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या शिकवण्याच्या कदाचित क्लुप्त्या थोड्या वेगळ्या असतील, तर त्याविषयी गीतांजली मॅम तुम्ही काय सांगाल? नक्कीच मॅडम, कारण आतापर्यंत जे शिक्षण घेतो किंवा देतो ते मुलांसाठीच असतं. बरोबर. इथं मात्र वयोगट वेगळा आहे. अगदी 15 वर्षापासून अगदी आजी आजोबांपर्यंतचे असाक्षर आपल्या समोर असणार आहेत. मग अशा वेळी सगळ्यात पहिल्यांदा येतं काम की स्वयंसेवक. तर स्वयंसेवक जेव्हा स्वतः तयार होतात तर त्यांची एक तर मानसिकता आणि सामाजिक भान त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी हे जे स्वयंसेवक म्हणून स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर यामध्येच त्यांना त्या कामाबद्दल आत्मीयता असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच त्यांनी स्वयंसेवक म्हणून हे एक पहिली बाब तर आपली कव्हर होते. मात्र त्यांना या असाक्षरांबद्दल आत्मीयता असणं खूप गरजेचं आहे की ज्यांना आपण शिकवत आहोत त्यांना फक्त अक्षरोळख आणि संख्याज्ञान या बाबतीमुळे बऱ्याचशा अडचणी येत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. जसं मुलांना अगदी वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं तर इथे मात्र आपल्याला थोडी वेगळी ट्रिक वापरणं गरजेचं असतं, कारण हे अनुभव संपन्न व्यक्तिमत्व असतात. मग अशा वेळी त्यांना नेमकी कशाची गरज आहे, त्यांच्या आवडीनिवडीचं क्षेत्र कोणतं आहे, ते कोणत्या गोष्टी शिकू इच्छित आहेत त्यापासून आपल्याला सुरुवात करायला हवी. मग अशा वेळी स्वयंसेवकांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या समोरचा जो असाक्षर आहे त्याला नेमकं कोणती बाब शिकण्याची इच्छा आहे तर त्यापासून सुरुवात करावी. त्याला कोणत्या माध्यमातून, म्हणजे खेळातून आवडेल का, मनोरंजनाच्या माध्यमातून आवडेल का, की गोष्टीच्या माध्यमातून त्याला शिकायला आवडेल हे जाणून घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच त्याला शिकवलं गेलं पाहिजे. कारण त्यांचा इंटरेस्ट आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, त्या पद्धतीने त्यांना शिकवणं. यासाठी आपण जे साहित्य दिलेलं आहे त्याचा वापर तर स्वयंसेवकांनी करावाच. मात्र स्वयंसेवकाच्या आसपास
जे साहित्य त्यांना उपलब्ध होईल किंवा जे असाक्षर आहेत त्यांच्या अनुभव क्षेत्रामधले जे साहित्य आहे त्याचा वापर त्यांनी निश्चित करायला हवा. यासोबतच समजा एखाद्या असाक्षराची शिकण्याची गती जर कमी असेल तर त्यांच्या बाबतीत नकारात्मक बोलणं हे सुद्धा टाळलं गेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. यासोबत त्यांची बोलीभाषा असेल ती स्वीकारली पाहिजे. त्यांचे उच्चार किंवा त्यांचं राहणीमान याचा सुद्धा आदर हा त्या स्वयंसेवकांना करणं गरजेचं आहे. आणि त्यांची जी शिकण्याची मानसिकता आहे ती आपल्याला तयार केली पाहिजे आणि सातत्याने टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की फक्त भाषा ज्ञान किंवा संख्या ज्ञान देण्याव्यतिरिक्त आपण त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या अनुभव कक्षातून देखील ज्ञान देऊ शकतो. हा वयोगट प्रौढांचा वयोगट आहे. त्यामुळे हे असाक्षर जेव्हा साक्षर होतील तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बदल होणार आहे किंवा त्यांना भविष्यातल्या काही वेगळ्या वाटा किंवा वेगळ्या संधी या निमित्ताने मिळू शकतात. पालकर सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? जे साक्षरहून नवसाक्षर होणार आहेत त्यांना आपण साक्षरता प्रमाणपत्र आपण देणार आहोत. त्यामध्ये स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून आपण किंवा NIOS जे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग याच्या माध्यमातून आपण जी परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये त्यांना साक्षरतेचं प्रमाणपत्र दिल्यानंतर ज्या ओपन स्कूलिंगच्या 5वी, 8वी, 10वी, 12वीच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांसाठी त्यांच्या वयानुसार आणि जसं आता त्यांनी साक्षरतेचं प्रमाणपत्र ज्यावेळेला त्यांना मिळेल त्यावेळेला त्यांना 3रीच्या परीक्षेला, त्यानंतर 5वीच्या परीक्षेला, 8वीच्या परीक्षेला, 8वीची परीक्षा झाल्यानंतर 10वीच्या परीक्षेला, 10वीची झाल्यानंतर 12वीच्या परीक्षेला ज्या आपल्या रेग्युलरच्या ज्या विद्यार्थ्याला ज्या परीक्षा आपण बोर्डाच्या वतीनं घेतल्या जातात अशा परीक्षा आपण जे काही ओपन स्कूलिंग आहे याच्या माध्यमातून आपण त्यांना देण्याची संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण, कौशल्य शिक्षण यांच्या मार्फत जे काही चालवले जाणारे व्यावसायिक कोर्सेस आहेत ते व्यावसायिक कोर्सेस सुद्धा या वयवर्ष 15 आणि त्यापेक्षा जे जास्त वयोगटातले जे काही नवसाक्षर होणार आहेत त्यांना मिळणार आहेत आणि नवीन नवीन रोजगाराच्या संधी सुद्धा त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेला हे नवसाक्षर होतील त्यावेळेला त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. जसे की आर्थिक व्यवहार, डिजिटल माध्यमाचा वापर, आरोग्य आणि बालसंगोपन विषयक ज्ञान, कायदेविषयक ज्ञान, मोबाईल हाताळण्याचं ज्ञान, नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीविषयक ज्ञान, या सर्व जे काही दैनंदिन जीवनातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी त्यांना व्यवस्थितरित्या आपल्याला समजावून घेता येतील. त्याचबरोबर त्या अनुषंगानं जे काही साहित्य उपलब्ध आहे ते साहित्य त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये जसं जसं त्यांची गती असेल त्या गतीप्रमाणे वाचून समजावून घेता येईल. आपण मगापासून म्हणतोय की उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. वेगवेगळ्या त्यासाठीच्या वेबसाईट्स आपण वापरणार आहोत. डिजिटल माध्यमातून हे कामकाज कशा पद्धतीने घडून येतंय याविषयी जाणून घ्यायला आवडेल. अर्थात रोहित सर, तुम्ही याविषयी आम्हाला सांगणार आहात. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनामार्फत एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेला आहे. यामध्ये उल्हास पोर्टल, उल्हास मोबाईल ॲप या 2 डिजिटल माध्यमांचा समावेश होतो. या डिजिटल माध्यमांद्वारे हा कार्यक्रम कशा प्रकारे राबविला जातो याबद्दल थोडक्यात माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. यामध्ये सर्वप्रथम केंद्र शासनामार्फत सर्व राज्यांना त्या राज्याच्या नोडल अधिकाऱ्याच्या नावाने राज्याचे लॉग इन तयार करून देण्यात आले. त्याला आपण स्टेट युजर असे देखील म्हणतो. तयार करून मिळाल्यानंतर सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांना त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी योजना यांच्या नावाने जिल्हा लॉग इन, त्याला आपण डिस्ट्रिक्ट युजर असे देखील म्हणतो, तयार करून देण्यात आले. सर्व जिल्ह्यांना शिक्षणाधिकारी योजना यांच्या नावाने लॉग इन प्राप्त झाल्यानंतर सर्व शिक्षणाधिकारी योजना यांनी आपापल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना त्या तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्या नावाने तालुका लॉग इन, त्याला आपण ब्लॉक युजर असे देखील म्हणतो, तयार करून देण्यात आले. सर्व गट शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या तालुक्यांच्या नावाने लॉग इन प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपापल्या तालुक्यातील सर्व केंद्रांचे केंद्र प्रमुख, ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत प्रमुख, सर्व ऑडचे ऑड प्रमुख यांच्या नावाने लॉग इन तयार करून देण्यात आले. सर्व केंद्र प्रमुखांना आपापल्या केंद्राच्या नावाने लॉग इन प्राप्त झाल्यानंतर
सर्व केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना त्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावाने शाळा लॉग इन, त्याला आपण स्कूल युजर असे देखील म्हणतो, तयार करून देण्यात आले. सर्व माध्यमांच्या शाळांना त्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावाने लॉग इन प्राप्त झाल्यानंतर सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या अधीनस्थ येणाऱ्या सर्व शिक्षकांना आपापल्या शाळांच्या लॉग इनमधून त्या सर्व शिक्षकांना सर्व्हेअर लॉग इन, त्याला आपण सर्व्हेअर युजर असे देखील म्हणतो, तयार करून देण्यात आले. अशा प्रकारे उल्हास पोर्टलच्या माध्यमातून राज्यस्तर ते शाळा स्तरापर्यंत लॉग इन तयार करून देण्यात आले. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांच्या माध्यमातून नेमण्यात आलेले सर्वेक्षक हे आपल्या शाळांच्या परिसरातील कुटुंबांचा सर्वे करून असाक्षर व स्वयंसेवकांची माहिती घेतात आणि असाक्षर आणि स्वयंसेवकांची उल्हास मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी आणि असाक्षर 10 असाक्षरांना शिकविण्यासाठी एक स्वयंसेवक अशी जोडणी करतात व त्यानंतर ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापन वर्ग सुरू केले जातात. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण डिजिटल माध्यमांचा इतका छान वापर करतोय, ज्याविषयी सर तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं. समाजाने सुद्धा या निमित्ताने या सगळ्यामध्ये सम्मिलित होऊन आपल्याला कशा पद्धतीने यासाठी सहाय्य करता येईल यासाठी समाजातील विविध घटकांना या निमित्ताने सर तुम्ही काय आवाहन कराल? असाक्षरांचा शोध घेण्याचं जसं काम आपण शाळा या घटकाला, शाळेतले शिक्षक, विद्यार्थी यांना आपण सांगतो, त्याच पद्धतीनं समाजातील जे काही वेगवेगळे घटकांमध्ये वेगवेगळी मंडळ आहेत त्या मंडळांना सुद्धा आपण असाक्षरांची नोंदणी, असाक्षरांना शिकवण्याचं आपण कामकाज करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. त्या अनुषंगाने असाक्षर स्वयंसेवक यांना आपल्याला टॅग करून प्रत्यक्षामध्ये अध्ययन अध्यापन सुरू करता येईल. त्यासाठी समाजातील वेगवेगळ्या घटकांची मदत होईल. हे एक सगळ्यांसाठी एक असाक्षरतेचा कलंक पुसून त्या व्यक्तींना साक्षर करणं, आपला प्रत्येक बांधव हा साक्षर व्हावा या दृष्टिकोनातून समाजातील सर्व घटकांना एकत्रितरित्या काम करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. सर, तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, या सर्वासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम.